सो हे गाइस कसे आहेत बे बोटतो। तर चला सुरू करू आजच्या व्लॉग। दुकानात जायला निघालो तो सगीना मी रस्ते में एक छोटी बच्ची खतरनाक खेल दिखावत होती। भाई मजबूरी भी क्या क्या करवाती है यार। थोडा आगे आलो तर काही पोलीस वाले बसले दिसले आणि गणपती बाप्पाची मूर्ती बनवायचा काम पण सुरू होता आणि पंडालची तयारी तर बम जोराशोरात सुरू होती। बळकस चौकला पोहोचलो तर भाई तिथे बर्फाचा शिवलिंग बनवला होता। नागपुर में भी कुछ अलग ही लेवल पे चलता है भाई। मग भीगी भीगी सड़कों से मैं सीधा दुकान में पहुंच गया। तिथे प्रियांशु मालक आपल्या कामात बिझी होता। मी पण गेलो आणि टॉवेल वगैरे की नीट लावायला सुरुवात केली। तेवढ्यात सगीने माझ्यासाठी मस्त चावल फ्राय करून दिलेला होता। मग कामाला थोडा ब्रेक घेतला। पहिले पेट पूजा बाद में काम दूजा। मोटिवेशन बाबा आणि प्रियांशु आपल्या कामात लागले होते। मग मी पण म्हणाला चला भाई आता टाइमपास बस झाला, कामाला लागलो। हे क्लायंटच्या क्रेटिन ट्रीटमेंट करायचे होता। मग क्रीम अप्लाय करून ट्रीटमेंट सुरू केला। क्रीम लावून झाला आणि पुन्हा खाण्याची वेळ झाली। खाल्ला मस्त आणि मग सुरू केली आयरनिंग। आता पहिला लुक बघा आणि ट्रीटमेंट नंतरच्या ट्रान्सफॉर्मेशन बघा। भाई लुक तर एकदम चेंज झाला पण सर मात्र सिरियस मोडमध्येच होते। रात्री एक मॅमचा हेअरकट केला आणि मग प्रियांशूला सखीकडे सोडून दे म्हटलं। निघालो तिथून। सखीने राखीची दुकान लावली होती। मग सगळं सामान एकत्र केलं, पॅक केलं। आम्ही निघालो घराकडे। तर भाई भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। जय शिवराय।